पुढे भाज्या वर गेला चावला भाषा नाही शाळेत ते आलो. नाही. बा पकडला. याच्या पप्पाला पाठवाल खरं. हा निघाला साप देवानंद मेश्राम यांच्या घरी. मी जोरात त्याला बॅडमिंटन खेळता खेळता त्यावेळी इथं चावला आहे बघा. हा बघा चावला, इथं रक्त लागला. हा रक्त खूप जोरानं चावला हा. पण हा बिनविषारी साप आहे, त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. दाखव इकडे. हा बघा हो जागा अर्थ निघला बा जबरदस्त चावला हा. तिथून काही होईल नाही का? नाही काय मला नाही चावला तर. काय. हे बघा इथं चावला हा. पुन्हा चावताय बापरे. मी याला हलक्यामध्ये घेतलं चावत नाही म्हणून, पण हा चावला. परंतु बिनविषय असल्यामुळे काही होत नाही, काही फरक नाही. हे बघा वाशा, याला वाशा म्हणतात. इंग्रजीमध्ये याला काय म्हणतात माहीत नाही, पण याला म्हणतात वाशा. वासुदेव. पकड हा डुगू पण पकडत आहे. पकड डुगू. पकड काही ना मी मुंडकी पकडणार मी. पकड काही ना. देवाने तर बहुत घाबरते ना. एक मिनिट थांबते. सोडून जायला नाही पण ते सगळं साहित्य मी बनवला. साप पकडायचा. साप पकडा साहित्य मला वाटतं काहीतरी मोठा भारी आहे. तर हा वाशा साप आहे आणि यानं जबरदस्त चावला मला इथे बघा. साहेबांनी चावलं इथं, पण होणार काही नाही कारण हा बिनविषारी साप आहे. याला म्हणतात वाशा. का याला इंग्रजी का म्हणतात? गवताड. हां गवताड का म्हणतात? गॅस्ट्रस स्नेक. गॅस्ट्रस. सर्च केलं होतं गुगलवर, सर्च केलं होतं मी आता म्हणजे फोटो काढून का? हां. कोणतं नाव आहे याचं? गवताड साप. गवताड साप. तर याला म्हणतात आमच्या भाषेमध्ये वाशा. वासुदेव. पण याला मी हलक्यात घेतल्यामुळे चांगला यानं चावा घेतला, पद्धतशीर माझा बदला घेतला. हे बघा इथे चावला, पुन्हा काय चावा. होणार नाही का? काही आग वगैरे? इथं पण चावला आहे बघा, भरपूर रक्त लागलाय, पण काही होत नाही. बिनविषारी साप आहे हा. ठीक आहे. ओके. छोटं